नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल इंग्लिश टू मराठी. आज आपण इंग्लिश ग्रामरमधील एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, मॉडेल वर्ब्स. तुम्हाला कॅन, कुड, मे, माईट, शाल, शूड, विल, वूड, मस्ट हे अनेक शब्द इंग्रजी वाक्यांमध्ये दिसतात. सो तेव्हा कन्फ्यूज होतो आपण, कसे वापरायचे हे शब्द. तर आपण आज सोप्या पद्धतीने शिकणार आहोत आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे मॉडेल वर्ब आपण जर आपल्या वाक्यांमध्ये वापरले तर आपली इंग्लिश थोडी ॲडव्हान्स समजली जाते. ओके, सो अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे आजचा. बघूया आपण काय आहे ते. पण हे शब्द नेमके काय आहेत, त्यांचा वापर कधी करायचा, कॅन आणि कुडमध्ये काय फरक आहे, मे आणि माईट कधी वापरायचं, शूड आणि मस्ट मध्ये काय फरक आहे. सो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अगदी सोप्या मराठीत भरपूर एक्झाम्पल आणि मराठी मीनिंग सहित सोबत समजून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मॉडेल वर्ब म्हणजे काय? फर्स्ट प्रश्न आहे, मॉडेल वर्ब म्हणजे काय? सो मॉडेल वर्ब हे जसे हेल्पिंग वर्ब्स आहेत जे वाक्यातील ॲबिलिटी, परमिशन, पॉसिबिलिटी, ॲडवाइस, रिक्वेस्ट, नेसेसिटी, ऑब्लिगेशन, प्रिडिक्शन इत्यादी गोष्टी व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मॉडेल वर्ब आपल्याला एखादी गोष्ट करता येते, करावी, करायला हवी, करावी लागते, कदाचित होईल, परवानगी आहे किंवा शक्यता आहे हे सांगण्यासाठी मदत करते. उदाहरणार्थ कॅन पाहूया. सो गाईज, खरंच हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे मॉडेल वर्ब खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. स्किप केलं मध्येच तर तुम्हाला काही कळणार नाही. व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पाहिलं तर नक्कीच तुम्हाला कळणार आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला इंग्रजी वाक्य बनवता येणार आहेत आणि तुमच्या सेंटेन्समध्ये तुम्ही बोलताना वापरणार आहात. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो कॅन बघा, पहिलं आहे कॅन. सो कॅनचा अर्थ ॲक्च्युली होतो शकणे. मी हे करू शकते, मी ते करू शकते. तर इथे एक्झाम्पल बघा जरा. आय कॅन स्विम, मला पोहता येते. तुम्ही असंही म्हणू शकता, मला पोहता येते किंवा मी पोहू शकते. इथे कॅन हा मॉडेल वर्ब आहे. यू शूड स्टडी, तू अभ्यास करायला हवा. सो हे शूड हे आहे ना, ते सजेशन करायसाठी आहे. तुला अभ्यास करायला हवा. ओके, असं मुलं आहेत तर आपण आई सांगत असते सारखी, तू खेळतोस किती, तुला अभ्यास करायला हवा म्हणून. अशा प्रकारचा आहे तो. आपण ते सजेशन करतोय, तू अभ्यास करायला हवा. म्हणजे इथे शूड हा सुद्धा मॉडेल वर्ब आहे. यू मस्ट ओबे द रूल्स, ते इथे मस्ट म्हणजे तुला करायलाच पाहिजे. 100% हे आहे इथे, तुला करायलाच पाहिजे करून. यू मस्ट. ओके, सो यू मस्ट ओबे द रूल्स, तुला नियमाचे पालन केलेच पाहिजे. ओके, 100% हा वापरायचा आहे. म्हणजे म्हटलं जातं मस्ट, करायलाच पाहिजे करून. सो तुम्ही नियमाचे पालन केलेच पाहिजे. इथे मस्ट हा सुद्धा मॉडेल वर्ब आहे. ओके, तर आता मुख्य मॉडेल वर्ब्स किती आहेत ते पाहूया. इंग्लिश ग्रामरमध्ये मुख्य मॉडेल वर्ब्स म्हणून सामान्यतः हे 9 शब्द शिकवले जातात. कॅन, कुड, मे, माईट, शाल, शूड, विल, वूड, मस्ट. ओके, सो याशिवाय आउट टू हा हे मॉडेल लाईक वर्ब आहे म्हणून शिकवला जातो. ओके, मॉडेल म्हणून शिकवला जातो. तसेच नीड आणि डिअर काही विशिष्ट वापरांमध्ये मॉडेल म्हणून येऊ शकतात. ओके, आता आपण प्रत्येक मॉडेल वर्बचे एक एक करून शिकणार आहोत. ओके, सो फर्स्ट आहे कॅन. सो कॅनचा मुख्यतः कुठे वापर होतो तर बघा, ॲबिलिटी म्हणजे क्षमता,
परमिशन म्हणजे परवानगी आणि काही वेळा पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता व्यक्त करण्यासाठी होतो. ओके. सो ॲबिलिटी म्हणजे क्षमता. एक्झाम्पल, आय कॅन स्विम, मला पोहता येते किंवा मी पोहू शकते. शी कॅन स्पीक इंग्लिश, तिला इंग्रजी बोलता येते किंवा ती इंग्रजी बोलू शकते. ही कॅन ड्राईव्ह कार, त्याला कार चालवता येते किंवा तो कार चालवू शकतो. इथे परमिशन बघा, परमिशन देण्यासाठी आहे. हे कॅन वापरलं, कुठे कॅन वापरलं तर बघूया. सो परमिशन घेत आहे. कॅन आय कम इन, सो मी आत येऊ का. सो कॅनपेक्षा मे हे वापरलं तर अजून पुलाईट म्हटलं जातं. ओके. मे. सो थोड्या वेळ सांगेन पुढे. सो कॅन म्हणजे आपण फ्रेंड सर्कलमध्ये बोलू शकतो, पण अदरनियस लोक म्हणजे मोठ्या लोकांसाठी आपण कॅन नाही बोलू शकत. मे बोलायला पाहिजे, तर ते चांगलं पोलाईट म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला एक वळण आहे की म्हणतो ना मुलांना काय, म्हणजे एक मॅनर्स असल्याचं दाखवतं हे. ओके. सो कॅनच्या ऐवजी मे वापरलेलं चांगलं असतं. किंवा कुडसुद्धा वापरलं तर अजून चांगलं असतं. म्हणजे कुड आणि मे, पण कुड आणि मेचा अर्थ आहे शकणे. ओके. शकणे. तर त्याचं आपल्याला कुड आय कम इन म्हणजे मी आत येऊ का. कुड आय गो देअर, कुड आय टेक युअर पेन, कुड यू ओपन द डोर, तुम्ही दरवाजा बंद करू शकता का. कुड यू क्लोज द विंडो, सो तुम्ही खिडकी बंद करू शकता का. म्हणजे किंवा तुम्ही आपण जर कुड वापरलं तर ते खूप पोलाईट म्हटलं जातं आणि रिस्पेक्ट दिल्यासारखं वाटतं समोरच्या माणसाला. ठीक आहे. तर शक्यतो कुड वापरलेलं चांगलं. कॅन फ्रेंड सर्कलमध्ये वापरायचं. सो आय कॅन स्विम, मला पोहता येते किंवा पोहू शकते. शी कॅन स्पीक इंग्लिश, ती इंग्रजी बोलू शकते किंवा तिला इंग्रजी बोलता येते. ही कॅन ड्राईव्ह कार, त्याला कार चालवता येते किंवा तो कार चालवू शकतो. परमिशन घेण्यासाठी, हे बघ परमिशन घेण्यासाठी. कॅन आय कम इन, मी आत येऊ का. कॅन आय यूज युअर फोन, मी तुमचा फोन वापरू का. म्हणजे मी तुमचा फोन वापरू का म्हणू शकता किंवा मी तुमचा फोन वापरू शकते का म्हणू शकता. ओके. बोथ आर करेक्ट. निगेटिव्ह सेंटेन्स बघा. कॅनचे निगेटिव्ह सेंटेन्स. सो कॅनचं कॉन्ट्रॅक्शन केलं तर तुम्ही कांट म्हणू शकता किंवा कॅनॉट म्हणू शकता. बोथ आर करेक्ट आहेत. तुम्हाला कोणतं योग्य वापरायचं ते वापरा, कांट किंवा कॅनॉट. ओके. सो आय कांट स्विम म्हणजे मी मला पोहता येत नाही किंवा मी पोहू शकत नाही. आय कांट स्विम, शी कांट कम टुडे, ती आज येऊ शकत नाही. ओके. कुड बघा. कुड हा कॅनचा पास्ट फॉर्म म्हणून वापरला जातो. तसेच पोलाईट रिक्वेस्टसाठी आणि पॉसिबिलिटीसाठीही वापरता येतो. सो पास्ट ॲबिलिटी बघा. आय कुड स्विम वेन आय वॉज 10, म्हणजे मी 10 वर्षाचा किंवा 10 वर्षाची असताना मला पोहता येत होतं किंवा मी पोहू शकत होते. शी कुड स्पीक इंग्लिश वेन शी वॉज यंग, ती लहान असताना इंग्रजी बोलू शकत होती. पोलाईट रिक्वेस्टसाठी कुड यू हेल्प मी, तुम्ही मला मदत करू शकाल का. ओके. शकता का. ओके. कुड यू ओपन द डोअर, तुम्ही दरवाजा उघडाल का किंवा दरवाजा उघडू शकता का. इथे कुड वापरल्यामुळे रिक्वेस्ट आणि पोलाईट वाटते. जर तुम्ही हे मॉडेल वापरले तर ॲडव्हान्समध्ये म्हटलं जातं हे ॲडव्हान्स. ओके. ॲडव्हान्स इंग्लिश म्हटलं जातं. पॉसिबिलिटी बघा. इट कुड रेन टुडे, आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. सो मे बघा आता.
मेचा वापर मुख्यतः परमिशन आणि पॉसिबिलिटीसाठी होतो. तर परमिशन काय आहे बघा, मे आय कम इन, मी आत येऊ का, मे आय आस्क यू क्वेश्चन, मे आय आस्क यू क्वेश्चन, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का, मे आय सिट हिअर, मी इथे बसू का. मे वापरल्यावर वाक्य थोडे अधिक फॉर्मल आणि पोलाइट वाटते. पॉसिबिलिटी, इट मे रेन टुडे, पॉसिबिलिटी आहे, ओके, पाऊस पडण्याची शक्यता आहे, आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. शी मे कम टुमारो, ती उद्या येण्याची शक्यता आहे. माईट बघा, माईट हे एकदम 10% म्हटलं जातं याच्यात, ओके, मग 10%. सी माईट बी, आपल्याला काही नक्की माहिती नाही आहे, पण शक्यतो सी माईट बी, ओके, सी माईट, ओके, माईट बी वापरलं. माईट वापरलं की माईटचा वापर मुख्यतः वीक पॉसिबिलिटी म्हणजे कमी शक्यता व्यक्त करण्यासाठी केला जातो. एक्झाम्पल, शी माईट टुडे, शी माईट कम टुडे, शी माईट कम टुडे, ती आज कदाचित येईल. इट माईट रेन टुडे, आज रात्री कदाचित पाऊस पडेल. ही माईट बी बिझी, तो कदाचित व्यस्त असेल. सोप्या पद्धतीने लक्षात घ्या, मे शक्यता आणि माईट हे कदाचित किंवा कमी शक्यता. परंतु रोजच्या इंग्रजी मे आणि माईट मधील फरक नेहमी अगदी कठोर नसतो. शालचा वापर प्रामुख्याने उईसोबत ट्रेडिशनल किंवा फॉर्मल इंग्लिशमध्ये केला जातो. सजेशन आणि ऑफर. सो शाल वी गो म्हणजे आपण जाऊया का. शाल वी स्टार्ट द क्लास, आपण वर्ग सुरू करूया का. शाल आय हेल्प यू, मी तुम्हाला मदत करू का. फ्युचर बघा, ट्रेडिशनल इंग्लिशमध्ये आय शॅल रिटर्न स्कूल म्हणजे मी लवकरच परत येईन. तर शूडचा वापर मुख्यतः ॲडवाईस म्हणजे सल्ला, ड्युटी किंवा अपेक्षा व्यक्त करण्यासाठी होतो. ॲडवाईस देण्यासाठी म्हणजे ॲडवाईस बघा, यू शूड स्टडी एव्हरी डे, तुम्ही दररोज अभ्यास करायला हवा. यू शूड ड्रिंक इनफ वॉटर, तुम्ही पुरेसे पाणी प्यायला पाहिजे, तुम्ही पुरेसे पाणी प्यायला हवे. यू शूड ड्रिंक इनफ वॉटर, तुम्ही पुरेसे पाणी प्यायला हवे. यू शूड रिस्पेक्ट युअर पेरेंट्स, तुम्ही आपल्या आईवडिलांचा आदर करायला हवा. निगेटिव्ह सेंटेन्स, शूड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं शूडंट, तुम्ही शूडंट वापरा किंवा शूड नॉट वापरा. यू शूडंट वेस्ट युअर टाईम, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नये. विलचं हे बघूया आपण. विलचा वापर फ्युचर विलिंगनेस आणि प्रिडिक्शनसाठी वापरला जातो. ओके, फ्युचर बघूया, आय विल कॉल टुमारो, मी तुला उद्या फोन करेन. शी विल कम नेक्स्ट वीक, ती पुढच्या आठवड्यात येईल. दे विल फिनिश द वर्क व्हेरी सून, ते लवकरच काम पूर्ण करतील. विलिंगनेस म्हणजे तयारी किंवा इच्छा. आय विल हेल्प यू, मी तुला मदत करेन. सो गाईज, हा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण का व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. सो हा फर्स्ट पार्ट असेल या व्हिडिओचा आणि सेकंड पार्ट मी उद्या अपलोड करेल. सो तुम्ही हा व्हिडिओ आणि उद्या जो व्हिडिओ अपलोड करेल तो दोन्ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तरच तुम्हाला मॉडेलवर किती आहेत, कोणते आहेत आणि सगळं एक्सप्लेनेशन व्यवस्थित तुम्हाला कळणार आहे. ओके, आणि खूप व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्ही पाहिल्यानंतर नक्की तुम्हाला येणार आहे हे, आणि तुम्ही त्याचे सेंटेन्सेस बनवा. ओके, तरच तुम्हाला कळते. तुम्ही वेगवेगळे सेंटेन्सेस बनवा आणि बोलताना तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये वापरा. तर हे वापरले तर ते मॉडर्न म्हणजे ॲडव्हान्स इंग्लिश ओळखलं जातं की. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही अडचण असेल तर कमेंट करा आणि
सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब तिथे बाजूला बेल आयकॉन बटन असेल त्यालाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल आणि तुम्हाला तेव्हा वेळ असेल तर तुम्ही ते लगेच बघू शकता. ओके फ्रेंड्स, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे.